नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण सामान्य अध्ययन या विषयातील काही महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेतला होता। त्यामध्ये आपण इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी तसेच भारतीय राज्यघटना व पंचायत राजमधील काही महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केला होता। मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित गेल्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा महत्त्वपूर्ण भाग अभ्यासला होता, तो म्हणजे मूलभूत हक्क किंवा अधिकार, ज्याला भारताचा मॅग्ना कार्टा या नावाने संबोधलं गेलं होतं। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेल्या कलम 12 ते 35 मध्ये आपण एकंदर 6 मूलभूत हक्क किंवा अधिकारांचा उल्लेख केला होता व त्याबद्दलची तपशीलवार माहिती आपल्या मागील मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली होती। आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण अभ्यासत असलेलो मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये ही मूलभूत हक्क किंवा अधिकारांच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मूलभूत हक्क किंवा अधिकार हे न्यायप्रविष्ट असतात। म्हणजेच याचाच अर्थ की मूलभूत हक्कांचं समजा जर उल्लंघन झालं तर त्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते। मात्र मार्गदर्शक तत्वे असतील किंवा मूलभूत कर्तव्ये असतील ही न्यायप्रविष्ट नसतात, त्यामुळे त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकत नाही। मात्र मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्यांशी संबंधित किंवा निगडीत जर राज्यसंस्थेने एखादा कायदा पार पाडला असेल, ठीक आहे, तर त्या कायद्याचा आधार घेऊन न्यायालय त्यावरती सुनावणी करत असते। तर अशाच एका महत्त्वपूर्ण, जरी ही तत्वे मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्ये ही जरी न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्यांचं जे स्थान आहे ते स्थान अत्युच्च आहे असंच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। तर वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात। मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये तर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण न्यायप्रविष्ट नसलेली मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्ये यांच्याबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण मार्गदर्शक तत्वांबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अगदी सुरुवातीला समजा जर सांगायचं झालं मित्रांनो, ठीक आहे, तर मूलभूत हक्क जे असतील या मूलभूत हक्कांनी जनतेचे कल्याण होत नाही, तर त्यासाठी आवश्यक परिस्थिती राज्यानं निर्माण करणं अपेक्षित आहे। ठीक आहे, भारतीय राज्यघटनेने जरी प्रत्येक भारतीय नागरिकाला 6 प्रकारचे मूलभूत हक्क किंवा अधिकार बहाल केले असले तरी मात्र राज्यसंस्था जोपर्यंत त्यांची अंमलबजावणी करत नाही किंवा उल्लंघन झालेल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करत नाही तोपर्यंत ही जी काही मूलभूत हक्क असतील ही हक्क मिळाल्याने जनतेचे कल्याण होत नाही व त्यासाठी आवश्यक परिस्थिती राज्याने निर्माण करणं अपेक्षित आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। ठीक आहे, तर मूलभूत हक्क उपभोगण्यासाठी जी राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय परिस्थिती समजा जर अनुकूल असेल, सरकारी अनुकूलता जी असेल ती सरकारी अनुकूलता या मूलभूत हक्कांवरती परिणाम करत असते। एकंदर काय की मूलभूत हक्क कितीही मजबूत असली तरी मात्र त्याची अंमलबजावणी करणारी जी राज्यसंस्था असेल ती राज्यसंस्था प्रबळ असावी लागते। ठीक आहे, त्यानंतर पहा, शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत। समाजामध्ये समतेचे अधिष्ठान साकारण्यासाठी आणि वेगवेगळ्या ज्या कल्याणकारी योजना असतील त्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला धोरणकर्त्यांना काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते। ही गरजच भारतीय राज्यघटनाकारांनी ओळखून सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव जो आहे तो अंतर्भाव भारतीय राज्यघटनेमध्ये केला आहे। ठीक आहे, आता एका दृष्टीने समजा जर आपण पाहिलं मित्रांनो, तर अगदी सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की मार्गदर्शक तत्वे असतील किंवा मूलभूत कर्तव्ये असतील ही जरी न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र सरकारने कशा पद्धतीने राज्यकारभार करावा, ठीक आहे, सोबतच म्हणूया आपण तर सरकारला दिशानिर्देश देण्याचा प्रयत्न या घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून केला होता। ठीक आहे, आणि तोच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मार्गदर्शक तत्वांचा समावेश जो आहे तो समावेश घटनेमध्ये करण्यात आला होता। ठीक आहे, तर भारतीय संविधानाच्या बघा 4थ्या भागामध्ये या मार्गदर्शक तत्वांचं विवेचन करण्यात आलं आहे। यातील कलम 36 ते 51 कलम कोणते लक्षात ठेवायचे आपल्याला,
कलम 36 ते 51 मध्ये या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो। ठीक आहे, मूलभूत अधिकारांच्या किंवा हक्कांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं की भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकारांचा उल्लेख करण्यात आला होता। त्याबद्दलची आपण कलमासोबतची संपूर्ण जी माहिती असेल, ठीक आहे, त्यावरील आपण कलमांसकटची संपूर्ण जी माहिती असेल ती माहिती आपण अभ्यासली होती। ठीक आहे, तर मूलभूत हक्क किंवा अधिकार जे आहेत ते मूलभूत हक्क किंवा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये नमूद करण्यात आले आहेत। आपण पाहिलं होतं की मूलभूत हक्क किंवा अधिकारांची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये करण्यात आली होती। आता मूलभूत हक्क किंवा अधिकारानंतर म्हणता येईल आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करण्यात आला आहे। पहा याच्यामध्ये, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचा कुठवा चौथा भाग आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 दरम्यान राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे। म्हणजेच मूलभूत हक्क किंवा अधिकारानंतर लगेचच भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 आणि कलम 36 ते 51 मध्ये या मार्गदर्शक तत्वांची तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात। त्यानंतर पहा मित्रांनो की मार्गदर्शक तत्वांबद्दलची थोडक्यात पार्श्वभूमी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। सर्वप्रथम समजा जर आपण पाहिलं तर 1928च्या नेहरू अहवालामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते। तेज बहादूर सप्रू समितीच्या जी 1945 मध्ये स्थापन करण्यात आली होती, तर त्या अहवालामध्ये न्यायप्रविष्ट व गैर न्यायप्रविष्ट अशा 2 प्रकारामध्ये मूलभूत हक्कांचं विभाजन करण्यात आलं होतं। ठीक आहे, तर ही काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आपल्याला मित्रांनो ही जी घटना असेल 1928चा जो नेहरू अहवाल होता, वास्तविक पाहता 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र भारतासाठीच्या घटनात्मक सुधारणा सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय राजकीय प्रतिनिधी नसल्यामुळे संपूर्ण भारतभर सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। त्यामुळेच इंग्लंडचे जे पंतप्रधान होते लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांनीच सर्वानुमते अशा पद्धतीच्या तरतुदी ज्या असतील त्या ब्रिटिश सरकारला सुचवाव्यात अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते भारतीय राजकीय नेत्यांना दिलं होतं। ठीक आहे, आणि ते आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि या समितीने जो आपला अहवाल प्रसिद्ध केला होता त्या अहवालाच भारताच्या इतिहासामध्ये नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखलं जात होतं। ठीक आहे, त्यामुळेच पहा ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की नेहरू अहवालामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते। त्याच्या पुढे समजा जर आपण पाहिलं तर तेज बहादूर सप्रू समितीच्या जी समिती 1945 मध्ये स्थापन करण्यात आली होती, या तेज बहादूर सप्रू समितीच्या अहवालामध्ये न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट, ठीक आहे, जी संकल्पना आपण मूलभूत हक्क किंवा अधिकार त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये वापरत आहोत। कारण इथे मूलभूत हक्क किंवा अधिकार असतील ते न्यायप्रविष्ट आहेत। याचाच अर्थ काय, तर त्यांचं उल्लंघन झालं तर आपण त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागू शकतो। मात्र मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये असतील त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र त्याच्या विरोधामध्ये आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही। म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे दोन्हीही गोष्टी ज्या असतील त्या काय गैर न्यायप्रविष्ट आहेत। ठीक आहे, तर अशाच पद्धतीचा एक प्रयत्न मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाला होता की या तेज बहादूर सप्रू समितीने, ठीक आहे, आपल्या अहवालामध्ये न्यायप्रविष्ट व गैर न्यायप्रविष्ट अशा 2 प्रकारामध्ये मूलभूत हक्कांचं विभाजन केलं होतं। ठीक आहे, त्यानंतर पहा संविधान सभेचे जे कायदेशीर सल्लागार होते, ठीक आहे, सर B.N. राव, ठीक आहे, तर या सर B.N. राव यांनी वैयक्तिक हक्क 2 गटांमध्ये विभागण्यात यावे, न्यायप्रविष्ट असलेले आणि न्यायप्रविष्ट नसलेले। ठीक आहे, अशा पद्धतीचं म्हटलं होतं। ठीक आहे, त्यानंतर पहा की न्यायप्रविष्ट नसलेले हक्क हे राज्यसंस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून कार्य करतील। त्यांचा सल्ला जो आहे तो सल्ला कोणाचा, B.N. राव यांचा जो सल्ला असेल, ठीक आहे, तर भारताची राज्यघटना तयार करण्यामध्ये ज्या समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली होती मसुदा समिती, या मसुदा समितीने डॉक्टर B.N. राव यांचा सल्ला जो आहे तो सल्ला स्वीकारला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं विभाजन करण्यात आलं होतं
न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट. त्यापैकी मूलभूत हक्क व अधिकारांना स्थान देण्यात आलं होतं न्यायप्रविष्ट या गटामध्ये, तर मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये यांना स्थान देण्यात आलं गैर न्यायप्रविष्ट या प्रकारामध्ये. ठीक आहे, चला त्यानंतर पहा की भारतीय घटनेच्या भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट काय तर मूलभूत हक्क, त्यानंतर भाग 4 मध्ये गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर पहा की भारताच्या घटनाकारांनी आयर्लंडच्या तत्वांचा आदर्श घेऊन मार्गदर्शक तत्वांची तरतूद केली आहे. सरकारवर नैतिक दबाव राखण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये या तत्वांचा समावेश केला जातो. मित्रांनो, भारताची राज्यघटना तयार करत असताना सुमारे जगभरातील 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी जवळजवळ 64 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच पद्धतीने जर सांगायचं झालं तर आपलं जे पहिलं मार्गदर्शन सत्र झालं होतं, या पहिल्या मार्गदर्शन सत्रामध्ये नेमक्या कुठली तत्वे, कुठल्या बाबी, कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आल्या आहेत याच्याबद्दलचा इत्थंभूत आढावा आपण घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा पद्धतीचे प्रश्न जे असतील मित्रांनो, स्वाभाविकरित्या येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मार्गदर्शक तत्वे शिकत असताना मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे ही जगातील कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली आहेत किंवा ती भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहेत, ही माहिती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर इथे पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये आयर्लंडच्या राज्यघटनेवरून म्हणता येईल आपल्याला आपण मार्गदर्शक तत्वांची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना स्वीकृत केली आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो की न्यायप्रविष्ट नसली तरी मार्गदर्शक तत्वे म्हणूयात आपण. मार्गदर्शक तत्वे ही कुठल्याही राज्यसंस्थेसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मार्गदर्शक तत्वांची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आहेत. जसं पहा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही राज्यसंस्थेची मार्गदर्शन करणारी म्हणून निर्माण केली गेली आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर पहा या ठिकाणी की कलम 36 मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या जी आहे ती व्याख्या देण्यात आली आहे. ती भाग 3 मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. मार्गदर्शक तत्वे 1935च्या कायद्यातील सूचनांचे साधने याप्रमाणेच आहेत. 1935च्या कायद्यामध्ये या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या तर भारताच्या घटनेत असणारी ही जी तत्वे आहेत ही तत्वे काय आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये समजा जर आपण भारतातील संरचना अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती असेल की भारताचे जे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय म्हणून ओळखले जात होते, ठीक आहे, त्यांचा दर्जा सर्वसाधारणपणे भारताच्या राष्ट्रपतींसारखाच आहे. एकंदर काय तर भारताचे राष्ट्रपती हे म्हणूयात आपण जरी देशाचे प्रमुख म्हणून ओळखले जात असले तरी ते एक नामधारी प्रमुख असतात, कारण वास्तविक सत्ता पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात असते. ठीक आहे, या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचा व्हाईसरॉय किंवा भारताचा गव्हर्नर जनरल तसेच त्याच्या नियंत्रणाखाली असलेले वेगवेगळ्या प्रांतांचे गव्हर्नर्स यांना दिशादर्शन देण्यासाठी म्हणता येईल आपल्याला 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये काही सूचना बनवण्यात आला होता आणि या सूचनांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणून करण्यात आलेला आहे. ठीक आहे, वास्तविक पाहिलं मित्रांनो तर 1935चा भारतीय सुधारणा कायद्यातील बहुतांश तरतुदी या भारतीय राज्यघटनेमध्ये जशाच्या तशा घेण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, चला त्यानंतर समजा जर आपण पाहिलं मित्रांनो तर ही जी काही मार्गदर्शक तत्वे असतील ही मार्गदर्शक तत्वे राज्यसंस्थेला म्हणूयात आपण किंवा राज्यकर्त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी दिशा प्रदान करत असतात. ठीक आहे, आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये अतिशय मोलाचं कार्य या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून पार पडत असते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो की भारताची राज्यघटना तयार करत असताना कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला होता. ठीक आहे, आणि त्या अनुषंगानेच पहा की भारत एक कल्याणकारी राज्य व्हावे, येथे समाज व आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायावर आधारित समाज साकारला जावा, सामाजिक विषमता नष्ट व्हावी, व्यक्ती गटांना समान संधी, समान दर्जा प्राप्त व्हावा,
ही या धोरणामागची भूमिका होती। ठीक आहे, तर मार्गदर्शक तत्वे जरी न्यायप्रविष्ट नसली तरी कायद्याची घटनात्मकता तपासताना मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा आधार घेतला जाऊ शकतो। ठीक आहे, तर ही एक महत्त्वपूर्ण बाब म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे की जरी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र एखाद्या कायद्याची वैधता तपासत असताना निश्चितपणे मार्गदर्शक तत्वांचा आधार जो आहे तो आधार सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून घेतला जाऊ शकतो, कारण मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्ये जरी न्यायप्रविष्ट नसली तरी ती भारतीय राज्यघटनेचं एक अंगभूत वैशिष्ट्य मानलं जातं। ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात। त्यानंतर पहा मित्रांनो की मार्गदर्शक तत्वांबद्दलची माहिती अभ्यासत असताना मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही आहेत। ठीक आहे, मात्र एखाद्या कायद्याची वैधता तपासत असताना मार्गदर्शक तत्वांचा आधार जो आहे तो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडून केला जाऊ शकतो। अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली। त्याच अनुषंगाने मग आता मार्गदर्शक तत्वे ज्याची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये करण्यात आली आहे। मग ही मार्गदर्शक तत्वे कोणती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मार्गदर्शक तत्वांची तरतूद ज्या कलम 36 ते 51 मध्ये करण्यात आलेली आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये करण्यात आली आहे। मग या भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मधील कलम 36 मध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर सर्वप्रथम पहा कलम 36 मध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर कलम 36 मध्ये ठीक आहे व्याख्या देण्यात आली आहे कशाची, राज्यसंस्थेची। अलीकडेच आपण पाहिलं होतं की मूलभूत हक्क किंवा अधिकारांमध्ये ज्या पद्धतीने म्हणूयात आपण तर कलम 12 आणि 13 मध्ये ज्या पद्धतीने राज्यसंस्था ही ज्या पद्धतीने संकल्पना स्पष्ट करून देण्यात आली आहे, त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा राज्यसंस्थेबद्दलची व्याख्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो घटनाकारांनी केला आहे। ठीक आहे, तर राज्यसंस्था या शब्दाची जी व्याख्या असेल ही व्याख्या भाग 3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असणार आहे। कलम 12 मध्ये काय सांगण्यात आलं होतं मूलभूत हक्क किंवा अधिकारामध्ये, तर भारतीय संविधानाच्या कलम 12 नुसार राज्य म्हणजे भारताच्या संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्यांची विधिमंडळे, शासन म्हणजे स्थानिक शासन म्हणूयात आपण। ठीक आहे, त्यानंतर भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर ज्या काही अधिकारी संस्था आहेत या सर्वांचा समावेश कुठे, तर राज्यसंस्था या संकल्पनेमध्ये होत असतो। ठीक आहे, तर ही जी काही राज्यसंस्थेची व्याख्या आहे ही व्याख्या मूलभूत हक्क किंवा अधिकारांमधील कलम 12 मध्येच सांगण्यात आलेली आहे आणि तिलाच कंटिन्यू करून मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणूयात आपण या राज्यसंस्थेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा कलम 36 मध्ये काय सांगण्यात आलं आहे मार्गदर्शक तत्वांच्या, की कलम 37 मध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर कलम 37 मध्ये पहा की कलम 37 मध्ये असलेली जी तत्वे असतील ती तत्वे लागू करण्यासंबंधीचं हे कलम 37 आहे। जसं पहा भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसतील पण ही तत्वे शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल। ठीक आहे, याच्यामध्ये पहा एक शब्द वापरलेला आहे कर्तव्य। आता कर्तव्य आणि जबाबदारी ह्या दोन गोष्टी जर आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या आहेत। ठीक आहे, म्हणूनच जर म्हटलं आपण तर मार्गदर्शक तत्वे म्हणूनच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ती न्यायप्रविष्ट नाही आहेत। हे राज्यसंस्थेचं कर्तव्य जरी असलं तरी मात्र राज्यसंस्थेवरती कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती असणार नाही। मात्र यावरून म्हणूयात आपण तर राज्यसंस्थेची जी परिणामकारकता आहे ही परिणामकारकता मात्र सर्वसामान्य जनमानसांच्या लक्षात येईल। ठीक आहे, आणि या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर या राज्यसंस्थेवर विराजमान असलेले जे लोक असतील ज्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्रे आहेत त्यांना गेल्या पुढच्या 5 वर्षानंतर म्हणूयात आपण तर त्याची जी काही नुकसान भरपाई आहे ती येणाऱ्या निवडणुकांमध्ये भोगावी लागेल। तर अशाच पद्धतीचं काही मार्गदर्शक तत्व जी आहे ती सांगत असते। ठीक आहे, तर याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की जरी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने ते मूलभूत असून कायदे करत असताना ही तत्वे लागू करणे हे प्रत्येक राज्यसंस्थेचं कर्तव्य असल्याचं कलम 37 सांगतं आपल्याला। ठीक आहे, चला त्यानंतर पहा कलम 37 बद्दलची माहिती जी आहे ती माहिती आपण अभ्यासल्यानंतर पुढे समजा जर आपण पाहिलं तर कलम 38 मध्ये काय सांगण्यात आलं आहे बघा की राज्याने
लोककल्याणाच्या संवर्धनासाठी किंवा लोककल्याणासाठी म्हणता येईल आपल्याला समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांच्या मध्ये, मग गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, ठीक आहे, तर समाजातील सर्व घटकांच्या मध्ये आपुलकी, प्रेम राहील व एक समतेची भावना निर्माण होईल आणि आदर्श अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशा पद्धतीची माहिती या कलम 38 मध्ये देण्यात आली आहे. त्यावरून आपल्याला समजून येईल की निश्चितपणे ह्या सर्व ज्या काही गोष्टी असतील, ह्या सर्व गोष्टी जरी न्यायप्रविष्ट नसल्या तरी मात्र राज्यसंस्थांना दिशानिर्देश देण्यासाठी म्हणूयात आपण, ठीक आहे, मार्गदर्शक तत्वे ही नेहमीच उपयोगाची आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा, कलम 38 अभ्यासल्यानंतर कलम 39 मध्ये काय आहे, तर राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची तत्वांचा उल्लेख जो आहे, हा उल्लेख कलम 39 मध्ये करण्यात आला आहे. आता मग कलम 39 मध्ये काय सांगण्यात आलं आहे, जसं या ठिकाणी पहा, पहिलं, ठीक आहे, काय, तर स्त्री पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व त्याचं नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल अशी असावी. त्यानंतरचं आहे, संपत्ती व उत्पादन साधने यांचं केंद्रीकरण होऊ नये, म्हणजेच काय, गरीब बनत जातो आणि श्रीमंत बनत जातो. तर अशा पद्धतीची कुठली जी आर्थिक विषमता असेल, ही आर्थिक विषमता समाजामध्ये घडू नये, ती निर्माण होऊ नये, यासाठी संपत्ती व उत्पादन साधने यांचं केंद्रीकरण होऊ न देण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची असेल. त्याचबरोबर पहा, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. मित्रांनो, या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर गाव पातळीवरती सुद्धा आपल्याला माहिती असेल की स्त्रियांची जी काही मजुरी असेल, ती मजुरी आपल्याला पुरुषांच्या मजुरींपेक्षा म्हणूयात आपण कमी पाहायला भेटते. ठीक आहे. बऱ्याचशा गावखेड्यांमध्ये अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. पण आता त्याच्यावरती जर म्हणूयात आपण, तर कुठलीही कारवाई केली जात नाही. का कारवाई होऊ शकत नाही? कारण मार्गदर्शक तत्वे ही काय आहेत, न्यायप्रविष्ट नाही आहेत. ठीक आहे. जर ती न्यायप्रविष्ट असती तर प्रत्येक गावखेड्यांमध्ये सुद्धा स्त्रियांच्या मजुरीचे दर आणि पुरुषांच्या मजुरीचे दर सारखे असायला हवे होते. ठीक आहे. तर त्यामुळेच मित्रांनो, ही मार्गदर्शक तत्वे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. तर इथे संपूर्णरित्या राज्यसंस्थांना अशा पद्धतीची दिशादर्शक तत्वे देण्याचा प्रयत्न किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला कलम 39 अंतर्गत येतात, हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण या कलमांवर आधारित मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न सुद्धा समजा जर येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारण्यात आले तर त्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, कलम 39 मध्येच काय सांगण्यात आलं आहे, तर स्त्री व पुरुष कामगारांच्या आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोडी वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय व ताकद यांना न पेलणाऱ्या व्यवसायामध्ये शिरणे भाग पाडू नये. म्हणजे एकंदर पहा की या कलम 39 मध्ये हे जे तत्व समाविष्ट करण्यात आलं मित्रांनो, या तत्वामध्ये अप्रत्यक्षरित्या बालमजुरीवरती आघात टाकण्यात आलेला आहे. ठीक आहे. की जे कोवळं वय आहे, या कोवळ्या वयातील मुलांना म्हणूयात आपण अशा पद्धतीच्या आर्थिक गरजांपोटी कुठल्या तरी धोकादायक कारखान्यामध्ये म्हणूयात आपण कामाला ठेवू नये, अशा पद्धतीची हे तत्व जे आहे, हे तत्व आपल्याला सांगते. त्यानंतर पहा, बालकांच्या संबंधी की बालकांना मुक्त वातावरणामध्ये आपला विकास साधण्याची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली जावी. शोषणापासून व नैतिक व भौतिक उपेक्षेपासून त्यांचं संरक्षण करावं. ठीक आहे. हे सुद्धा कलम 39 सांगते. त्यानंतर पहा, कलम 39A यामध्ये काय समाविष्ट करण्यात आलं आहे, जसं समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. ठीक आहे. कलम 39A मध्ये नमूद करण्यात आला आहे, जसं राज्य समाजामध्ये न्यायिक समानता ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक किंवा अन्य असमर्थता मुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये. कायदेविषयक मोफत सहाय्य राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकार उपलब्ध करून दिले जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं कलम 39A आपल्याला सांगतं. एकंदर काय, तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतीय समाजामध्ये खूप सारी आर्थिक विषमतेची दरी आपल्याला पाहायला भेटते.
गरीब गरीब होत चालले आहे, श्रीमंत श्रीमंत होत चालले आहे, अशा प्रसंगी म्हणूयात आपण तर स्वतःच्या गरिबीचा किंवा श्रीमंतीचा म्हणूयात आपण, ठीक आहे, स्वतःच्या श्रीमंतीचा उपयोग करून गरिबांचं नामोहरण करणं, गरिबांना म्हणूयात आपण डॉमिनेट करणं, तर अशा पद्धतीची कुठली संरचना राज्यामध्ये अस्तित्वात येऊ नये त्यासाठी राज्यांनी, ठीक आहे, अशा पद्धतीच्या मोफत कायदेविषयक सहाय्यासाठी आणि समान न्यायासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे, हे सांगणारं कलम 39 ये आहे. त्यानंतर पहा कलम 40 मध्ये काय सांगण्यात आलं आहे. मित्रांनो, ही तरतूद ज्यावेळी आपण पंचायत राज संदर्भातली माहिती अभ्यासली होती, या पंचायत राजमध्ये सुद्धा मी आपल्यासाठी एक उल्लेख केला होता की कलम 40 मध्ये मार्गदर्शक तत्वांच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतींचे संघटन करण्याची जी काही तरतूद आहे ती तरतूद करण्यात आली होती. तर कलम 40 मध्ये पहा काय आहे, ग्रामपंचायतींचे संघटन, राज्य हे ग्रामपंचायतींचे संघटन करण्यासाठी उपाययोजना करेल, स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार या ग्रामपंचायतींना देईल, ठीक आहे. त्याच पद्धतीने त्यांना काही प्राधिकार सुद्धा बहाल केले जातील, ठीक आहे. आता पंचायत राज हा जो विषय आहे मित्रांनो, हा राज्यसूचीतील विषय म्हणून आपण त्याला ओळखतो, ठीक आहे, ज्यावरती, ठीक आहे, राज्यसूचीतील विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना असतो. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पंचायत राज संस्थांची जी संरचना आहे, स्वरूप आहे, ते आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटतं. जसं महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याला पाहायला भेटते, मात्र काही राज्यांमध्ये आपल्याला द्विस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था पाहायला भेटते. तर हे सुद्धा आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. समजा येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आला, ठीक आहे, की ग्रामपंचायतींची स्थापना करण्यासंबंधीचं मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमांतर्गत नमूद आहे, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठीचं कलम कोणतं राहील आहे, कलम 40 जी आहे, या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतींची स्थापना आणि त्याचं संघटन करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो, कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर आता कलम 41 मध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर कलम 41 मध्ये पहा की कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार कलम 41 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार व अपंगत्व अशा स्थितीमध्ये सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी काय करेल, तरतूद करेल. हे कुठे नमूद करण्यात आलं आहे, कलम 41 मध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर पहा कलम 42 मध्ये कामाची, न्यायी व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद या संबंधीची तरतूद ही कलम 42 मध्ये करण्यात आली आहे. राज्य हे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यासाठी मदत करेल, या संबंधीची तरतूद आपल्याला कलम 42 मध्ये दिसून येईल आहे, ठीक आहे. कलम 43 मध्ये काय सांगण्यात आलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जसं कामगारांना निर्वाह वेतन, आपण भविष्य निर्वाह निधीचा उल्लेख पाहिला असेल, ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने जर आपल्याला पाहता येईल, ठीक आहे, तर या कामगारांना निर्वाह वेतन देण्याची तरतूद सुद्धा या कलम 43 मध्ये करण्यात आली आहे. तर राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योग यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल, ठीक आहे. याच्यामध्ये सरळ आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सहकारी तत्वावर कुटीरोद्योग स्थापन करण्याची किंवा कुटीरोद्योगांचं संवर्धन करण्यासाठीची तरतूद खालीलपैकी कुठल्या कलमामध्ये करण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर राहील कलम 43 मित्रांनो. तर त्या अनुषंगाने हे सर्व जी कलमे असतील ही कलमे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण कलम 40 लक्षात ठेवू, ज्यामध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करण्यासंबंधीची तरतूद केली गेली होती, ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला कलम 43 सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो कलम 43A. आता या कलम 43A मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे. कलम 43A हे सुद्धा एक मार्गदर्शक तत्वच आहे. तर कलम 43A मध्ये
उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग याविषयीची तरतूद करण्यात आली आहे। जसं राज्य कोणत्याही उद्योगामध्ये गुंतलेले उपक्रम, आस्थापना, संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गाने उपाययोजना करेल अशा संबंधीची सूचना या कलम 43A मध्ये, ठीक आहे, कलम 43A मध्ये कोणाला, राज्य संस्थेला करण्यात आली आहे। त्यानंतर पहा कलम 43B मध्ये काय तरतूद आहे, तर कलम 43B मध्ये जर आपण पाहिलं तर सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासंबंधीची शिफारस करण्यात आली आहे। ठीक आहे, तर जी घटना दुरुस्ती झाली होती मित्रांनो, या ठिकाणी त्या घटना दुरुस्तीचा उल्लेख सुद्धा असेल। 97वी घटना दुरुस्ती झाली होती 2011 मध्ये, तर 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। म्हणजे जर आपण पाहिलं तर आधी हे जे कलम असेल हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलं नव्हतं, ते 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार, ठीक आहे, 2011 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर हे कोणतं कलम आहे, तर सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासंबंधीचं कलम आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा राज्य सहकारी सोसायट्यांची स्वतंत्र निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहनासाठी, ठीक आहे, राज्य संस्था जी असेल ती राज्य संस्था प्रयत्न करेल अशा संबंधीची सूचना या कलम 43B मध्ये राज्य संस्थेला करण्यात आली आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा कलम 44 मित्रांनो, सध्या या कलमाची खूप जास्त चर्चा आपल्याला दिसून येते। केंद्र सरकारने म्हणूयात आपण तर जो बाबरी मस्जिद प्रकरण असेल, ठीक आहे, त्याची सोडवणूक केली। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधलं जो विवादास्पद कलम होतं कलम 370 ते रद्द केलं। ठीक आहे, त्यानंतर म्हणूयात आपण तर एक तिहेरी तलाक याच्यावरती सुद्धा कायदा पारित करण्यात मध्ये केंद्र सरकारने यश मिळालं। तर नुकतीच एक चर्चा सुरू होती, कारण आत्ताच्या सत्तारूढ असलेल्या पक्षाकडून स्वतःच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये या कलम 44 किंवा समान नागरी कायद्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता। तर ह्या सर्व 3-4 गोष्टी घडल्यानंतर सुद्धा लोकांच्या अपेक्षा वाढल्याची चिन्ह आपल्याला दिसतात, आणि म्हणूनच जी देशभरामध्ये चर्चा सुरू होती की सध्याचं सत्तारूढ असलेलं जे सरकार असेल हे सरकार लवकरच समान नागरी कायदा सुद्धा लागू करेल अशा संबंधीची चर्चा होती। मात्र बघूयात भविष्यामध्ये काय होतं। तर या कलम 44 मध्ये पहा मित्रांनो, नागरिकांना एकरूप नागरी संहिता, म्हणजेच सरळ सरळ जर आपण पाहिलं तर इथे समान नागरी कायदा, ठीक आहे, तर या समान नागरी कायद्यासंबंधीची जी तरतूद आहे, ठीक आहे, समान नागरी कायद्यासंबंधीची तरतूद या कलम 44 मध्ये करण्यात आलेली आहे। ठीक आहे, एकंदर जर आपण पाहिलं मित्रांनो तर हा जो समान नागरी कायदा आहे, ठीक आहे, हा समान नागरी कायदा वारंवार सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने, ठीक आहे, राज्य संस्थेला स्मरण करून दिलं की लवकरात लवकर समान नागरी कायदा देशामध्ये तयार करण्यात यावा, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। मात्र आत्तापर्यंतच्या सरकारांनी या ना त्या कारणांनी म्हणूयात आपण तर समान नागरी कायदा जो आहे तो पारित करण्याकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येईल। कारण वास्तविकता काय आहे, कारण समान नागरी कायद्याची जी तरतूद असेल ही कुठे करण्यात आलेली आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली आहे, जी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत। ठीक आहे, म्हणजेच त्याचं उल्लंघन झालं नाही, त्याची अंमलबजावणी झाली नाही, ठीक आहे, तरी त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेच न्याय मागता येत नाही। आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की या समान नागरी कायद्यासाठी आपल्याला उशीर होत असल्याचं दिसून येईल। ठीक आहे, तर नागरिकांना पहा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्वच एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील। ठीक आहे, तर अशा संबंधीची सूचना या कलम 44 मध्ये करण्यात आली आहे। त्यानंतरचं पहा कलम 45। आता कलम 45 मध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणासंबंधीची थोडक्यात तरतूद असल्याची आपल्याला या ठिकाणी दिसेल की जसं 6 वर्षांखालील बालकांचं संगोपन व शिक्षणाची तरतूद जी आहे ती कलम 45 मध्ये देण्यात आलेली आहे। ठीक आहे, बालकांचं वय 6 वर्षांचं होईपर्यंत त्यांचं संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासंबंधी, ठीक आहे, राज्य संस्था तरतूद करेल या संबंधीची सूचना या कलम 45 मध्ये करण्यात आलेली आहे। ठीक आहे, एकंदर काय तर मार्गदर्शक तत्वे जरी न्यायप्रविष्ट नसली मित्रांनो तरी मात्र या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना ह्या राज्य संस्थेला करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केल्याचा आपल्याला दिसून येईल। ठीक आहे, चला त्यानंतर पहा कलम 45 अभ्यासल्यानंतर मित्रांनो कलम 46 आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे।
कलम 46 मध्ये काय सूचना राज्य संस्थेला करण्यात आली आहे? कलम 46 मध्ये काय नमूद आहे? तर कलम 46 मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे दुर्बल घटक आहेत यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्याची तरतूद या कलम 46 मध्ये करण्यात आली आहे. ठीक आहे, तर राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करील. सामाजिक व अन्य प्रकारचे शोषण यापासून या अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे संरक्षण करेल, अशा पद्धतीची सूचना या कलम 46 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून राज्य संस्थेला करण्यात आली आहे. ठीक आहे, त्यानंतरचं कलम पहा मार्गदर्शक तत्वांसंबंधीचं, ते आहे कलम 47. आता कलम 47 मध्ये काय तरतूद आहे? तर पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य असेल, अशा पद्धतीची सूचना ही राज्य संस्थेला करण्यात आली आहे. जसं पोषणमान आहे किंवा राहणीमान आहे यांचं जीवनमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य जे असेल ते सुधारणे हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती असेल की सध्याच्या या कोविड सदृश परिस्थितीमध्ये सर्व जे काही म्हणूयात आपण या संबंधीच्या गोष्टी ह्या राज्य सरकारांना पार पाडाव्या लागत असल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं. ठीक आहे, शिवाय म्हणूयात आपण तर राज्यातील जी काही आरोग्य विषयक परिस्थिती होती यासंबंधी सरळ सरळ राज्य सरकारांना जबाबदार धरलं जात होतं आणि त्या अनुषंगानेच या कोविड सदृश परिस्थितीमध्ये ठीक आहे जे राज्याचे जे काही आरोग्यविषयक हालचाली असतील ह्या हालचालीसुद्धा राज्य सरकारांकडून होताना आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर एकंदर काय तर कलम 47 मध्ये किंवा कलम 47 मध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जी जबाबदारी राज्य सरकारांची आहे ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी अशी सूचना जी आहे ती सूचना कलम 47 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मादक पेय असतील, आरोग्यास अपायकारक अशी द्रव्ये असतील यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील अशी ही सूचना या कलम 47 मध्येच मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यानंतर पहा मित्रांनो कलम 48. कलम 48 मध्ये कुठलं मार्गदर्शक तत्व नमूद आहे तर इथे बघा कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. एकंदर काय तर या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 36 ते 51 मध्ये अशा जीवनोपयोगी सर्वच गोष्टींचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला जेणेकरून त्या संदर्भामध्ये राज्य संस्थेकडून कृती व्हावी हीच गोष्ट अपेक्षित पकडल्या गेली होती आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या प्रत्येक तरतुदींमध्ये काही ना काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला दिसून येतील आहेत. त्याच पद्धतीने आपण कलम 48 मध्ये पाहिलं होतं की कृषी व पशुसंवर्धन यांचं संघटन करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य संस्था प्रयत्नशील राहील. विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जी जनावरे असतील ठीक आहे जे ओझे वाहून नेतात तर अशा ओढ कामाच्या जनावरांच्या बाबतीमध्ये ठीक आहे त्या जनावरांच्या जातींचं जतन त्यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरिता राज्य उपाययोजना करेल या संबंधीची सूचना मित्रांनो कलम 48 या मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो मार्गदर्शक तत्वांसंबंधीचं कलम 48 आहे. या कलम 48 मध्ये पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे. जसं पहा देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी राज्य संस्था प्रयत्नशील असेल अशा संबंधीची सूचना ही राज्य संस्थेला करण्यात आलेली आहे. त्यानंतरचं मार्गदर्शक तत्वासंबंधीचं कलम आहे मित्रांनो ते आहे कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने ठीक आहे आणि वास्तू यांचे संरक्षण करण्यासंबंधीचं हे कलम आहे किंवा तरतूद आहे. तर संसदीय कायद्याद्वारे किंवा त्याखालील राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलात्मक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्मारक किंवा स्थान किंवा वास्तू यांचे यथास्थिती लूट विद्रूपण नाश स्थानांतरण विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती राज्यांची असेल
अशा पद्धतीची सूचना कलम 49 मध्ये देण्यात आली आहे मित्रांनो। ठीक आहे, तर अशा संबंधीची ही संपूर्ण प्रकारची जी काही तत्वे असतील मित्रांनो, जरी न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र राज्यसंस्थेला दिशादर्शक किंवा मार्गदर्शक म्हणून निश्चितच कार्य करतात। त्यानंतरचं पहा, मार्गदर्शक तत्वासंबंधीचं कलम 50 जर आपण पाहिलं तर कलम 50 मध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे या संबंधीचं कलम 50 आहे। ठीक आहे, तर राज्याच्या लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करेल या संबंधीची तरतूद कलम 50 मध्ये करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो जी काही ठराविक कलमे आहेत जी मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहेत यांच्यावरती वारंवार कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, आणि म्हणूनच जी जी काही महत्त्वाची कलमे असतील मार्गदर्शक तत्वांशी संबंधित ती कलमे आपल्याला पाठच असणं खूप गरजेचं असतं। ठीक आहे, जसं कलम 40चा उल्लेख केला होता मी। ठीक आहे, त्यानंतर कलम 44 ज्यामध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आला होता। तर अशी काही महत्त्वपूर्ण कलमे आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, चला त्यानंतरचं पहा कलम 51। कलम 51 जे मार्गदर्शक तत्वांसंबंधीचं शेवटचं कलम म्हणून ओळखलं जातं। तर या कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे। मग जी राज्यसंस्था असेल ही राज्यसंस्था आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल या संबंधीची सूचना कलम 51 या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आली आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, त्यानंतर राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध जे असतील ते ठेवण्यासाठी, संघटित जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदरभावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्यसंस्था प्रयत्नशील राहील या संबंधीची सूचना या कलम 51 मध्ये करण्यात आलेली आहे। ठीक आहे, मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूळ मार्गदर्शक तत्वे होती मित्रांनो, या मूळ मार्गदर्शक तत्वांमध्ये आणखीन काही मार्गदर्शक तत्वांची भर टाकण्यात आली होती। मग आता ही नव्यानेच भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे कोणती होती, त्यामध्ये कुठल्या तरतुदींचा समावेश करण्यात आला होता हे सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण यावर आधारलेले प्रश्न सुद्धा हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानुसार जर आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर काही नवीन मार्गदर्शक तत्वे आपण अभ्यासणार आहोत, ज्यातलं पहिलं आहे जे 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती, जिला मिनी राज्यघटना या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर या 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये 4 नव्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये पहा कलम 39 फ, कलम 39 ए, कलम 43 ए आणि कलम 48 ए या मार्गदर्शक तत्वांचा समावेश होईल। ठीक आहे, त्यानंतर पहा की मग 42व्या घटना दुरुस्तीनंतर जर आपण नंतर पाहिलं तर 44वी घटना दुरुस्ती जी 1978 मध्ये झाली होती। तर या 42वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये कलम 38(2) हे तत्व जे आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। तर ही जी काही असतील चार मार्गदर्शक तत्वे ही 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आणि 44व्या घटना दुरुस्तीनुसार जर आपण पाहिलं तर कलम 38(2) ठीक आहे, हे एक मार्गदर्शक तत्व, अशी एकूण 5 मार्गदर्शक तत्वे ही नव्याने ठीक आहे भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणता येईल आपल्याला अंतर्भूत करण्यात आली होती। ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण पाहिलं मित्रांनो तर तिसरं पहा ठीक आहे की 86वी घटना दुरुस्ती झाली होती 2002 मध्ये। ठीक आहे, तर या 86व्या घटना दुरुस्तीने जी 2002 मध्ये करण्यात आली होती तर कलम 45 ची वाक्यरचना बदलण्यात आली होती। ठीक आहे, आणि याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की राज्य 6 वर्षांखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी राज्यांवरती टाकण्यात आली होती। याच घटना दुरुस्तीने मित्रांनो कलम 21(अ), कलम 21(अ) किंवा कलम 21(ए) हे कलम घटनेमध्ये समाविष्ट करून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनविण्यात आला आहे।
ठीक आहे। तर आता कलम 21 मध्ये काय नमूद आहे, ठीक आहे, तर कलम 21 मध्ये नमूद आहे 6 ते 14 वर्षे वयोगटातील 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण या संबंधीची तरतूद कलम 21 मध्ये करण्यात आलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद असल्यासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी पाहिली। मात्र कलम 36 ते 51 मध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शन तत्वांखेरीज सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या इतर भागांमध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 बाहेरील काही मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातलं पहा कलम 365 भाग 16 मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे एक मार्गदर्शक तत्व आपल्याला दिसेल। सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क या संबंधीचं कलम 365 आहे, ठीक आहे, जे भाग 16 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या भाग 16 मध्ये नमूद आहे। यामध्ये काय म्हटलं आहे, संघराज्य किंवा घटक राज्यांच्या कारभाराशी संबंधित सेवांमध्ये व त्या क्षेत्रातील पदांवर नियुक्ती करत असताना अनुसूचित जाती म्हणजेच SC व अनुसूचित जमाती म्हणजेच ST यामधील व्यक्तींच्या हक्क मागण्या प्रशासकीय कार्यक्षमता राखण्यासाठी सुसंगत असेल या संबंधीची तरतूद या भारतीय राज्यघटनेच्या भाग 16 कलम 365 मध्ये करण्यात आलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 खेरीज, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 350 मध्ये सुद्धा पहा की प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्य संस्थेवरती टाकण्यात आलेली आहे, ठीक आहे। वास्तविकरित्या जर आपण पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक शिक्षण जे आहे ते शिक्षण मातृभाषेतून देण्यात यावं अशा पद्धतीची तरतूद सुद्धा या मार्गदर्शक तत्वांच्या बाहेर भारतीय राज्यघटनेच्या कलम 350 मध्ये करण्यात आली आहे। तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित असल्याने मात्र यांना कुठे मार्गदर्शक तत्वांमध्ये स्थान देण्यात आलेलं नसलं तरी मात्र खूप जास्त महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पहा की मार्गदर्शक तत्वांच्या खेरीज भारतीय राज्यघटनेच्या कलम 351 भाग 17 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शन, हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे राज्यांचं कर्तव्य असेल अशा पद्धतीची शिफारस सुद्धा या मार्गदर्शक तत्वांखेरीज भाग 17 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 351 मध्ये करण्यात आली आहे। तर मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला। मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्क किंवा अधिकारांप्रमाणे न्यायप्रविष्ट जरी नसली, ठीक आहे, तरी मात्र राज्यसंस्थेच्या दृष्टीने ती अतिशय उपयुक्त आहेत, त्यांना मार्गदर्शक आहेत, ठीक आहे, आणि म्हणूनच न्यायप्रविष्ट नसली तरी मार्गदर्शक तत्वे जी असतील ती तत्वे मात्र अतिशय महत्त्वाची आहेत। मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच मित्रांनो आपण उल्लेख केला होता की मूलभूत कर्तव्ये ही सुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत, ठीक आहे। आता मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता, तर सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार म्हणूयात आपण तर भारतीय राज्यघटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती। मग आता या मूलभूत कर्तव्यांमध्ये कुठल्या कुठल्या अशा तरतुदी आहेत की ज्यांचा समावेश जो आहे तो समावेश नंतर जो आहे तो नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता, कारण मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये तर मूलभूत कर्तव्यांची कल्पनाच जी आहे ती कल्पनाच समाविष्ट नव्हती। तर त्या अनुषंगाने या मूलभूत कर्तव्यांबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला पाहणं अतिशय उपयुक्त असणार आहे, ठीक आहे। तर व्यक्तीला जेव्हा हक्क प्राप्त होतात तेव्हा त्या हक्काबरोबर काही जबाबदाऱ्याही त्या व्यक्तीला पार पाडाव्या लागत असतात। तर भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान केले व काही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती मूलभूत कर्तव्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहेत, ठीक आहे। म्हणूनच आपण सर्वात प्रथम एक वाक्य पाहिला होता की जरी भारतीय व्यक्तीला भारतीय राज्यघटनेने काही मूलभूत हक्क जरी प्रदान करत असले तरी त्याचबरोबर त्याच्या काही जबाबदाऱ्या सुद्धा त्याला पार पाडाव्या लागतील अशा पद्धतीची सूचना सुद्धा
भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आली होती आणि हाच मित्रांनो संगम जो आहे तो लक्षात घेऊन ठीक आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ही फंडामेंटल ड्युटीज ज्याला आपण मूलभूत कर्तव्य असं म्हणतो ती समाविष्ट करण्यात आली। जसं मी आपल्याला सांगितलं होतं ठीक आहे, काय सांगितलं होतं की भारताच्या मूळ जी राज्यघटना होती तर मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता। मात्र 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ठीक आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर सन 2002 मध्ये ठीक आहे जी 86वी घटना दुरुस्ती झाली, या 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे जे मूलभूत कर्तव्य आहे हे 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले। भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे। कुणाच्या? सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्यांची संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली आहे। मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये आपण काय पाहिलं होतं? मार्गदर्शक तत्वे ही कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली होती तर ती घेण्यात आली होती आयर्लंडच्या राज्यघटनेवरून। तर त्याच पद्धतीने इथे मूलभूत कर्तव्ये जी असतील ती मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहेत ठीक आहे। तर अशा प्रकारची मूलभूत कर्तव्ये ज्यांना फंडामेंटल ड्युटीज या नावाने ओळखलं जातं तर केवळ जपानच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येईल आहे ठीक आहे। तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची जी बाब असेल ती लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात। त्यानंतर पहा मित्रांनो, मी आधीच उल्लेख केला होता की मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता। मात्र नंतरच्या काळामध्ये 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली, या 42व्या घटना दुरुस्तीनुसार ठीक आहे 10 मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती। तर या मागे म्हणता येईल आपल्याला जी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती ती म्हणजे स्वर्णसिंह समिती 1976 मध्ये जी नेमण्यात आली होती तिने ठीक आहे। तर आणीबाणीच्या काळातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारने 1976 मध्ये सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली होती। या समितीने मूलभूत कर्तव्यांचं एक स्वतंत्र प्रकरण घटनेमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती आणि म्हणूनच 1976 मध्ये सरदार स्वर्णसिंह यांच्या शिफारशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेल्या शिफारशी मान्य करून 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये ठीक आहे घटनेतील भाग 4 मध्ये कलम 51 समाविष्ट करण्यात आलं होतं ठीक आहे। भाग 4 मध्ये कलम 51 समाविष्ट करण्यात आलं होतं आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 कलम 51 मध्ये ही मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आहे ठीक आहे। तर जवळपास जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली, या 42व्या घटना दुरुस्तीनुसार अगदी सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली। 11वे जे मूलभूत कर्तव्य आहे हे 11वे मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झाली होती, या 86व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलं होतं ठीक आहे। तर ही सुद्धा काही वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे ठीक आहे। त्यानंतर पहा मित्रांनो आता भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये तर समाविष्ट नव्हती। 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली तर या सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती। त्यानंतर सन 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झाली, या 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आलं होतं। मग आता ही एकूण जी 11 मूलभूत कर्तव्ये आहेत ती नेमकी कोणती होती ती सुद्धा पाहणं आपल्याला गरजेची आहेत या ठिकाणी। तर पहिलं मूलभूत कर्तव्य पहा, पहिलं मूलभूत कर्तव्य कोणतं आहे? संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर राखणे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांचे जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे। त्यानंतरचं चौथं आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे। पाचवं आहे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे।
स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. त्यानंतरचं पहा 6वं आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे. त्यानंतरचं 7वं आहे वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणे. ठीक आहे. त्यानंतरचं पहा मित्रांनो, त्यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे. त्यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. त्यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे, यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे. त्यानंतरचं जे मूलभूत कर्तव्य सन 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलं होतं ते आहे जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षांपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची एकूण मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्ये सद्यस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये उपलब्ध आहेत. मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच मूलभूत कर्तव्येसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्याचं उल्लंघन झालं तर त्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. मात्र मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच मित्रांनो मूलभूत कर्तव्ये जी असतील ही मूलभूत कर्तव्येसुद्धा ठीक आहे राज्यसंस्थेसाठी अतिशय मार्गदर्शक असतात. ठीक आहे. तर अशा या मूलभूत कर्तव्यांची पहा काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आहेत की मूलभूत कर्तव्य यांच्या यादीमधील काही जी कर्तव्ये असतील ही पूर्णतः नैतिकतेवर आधारित आहेत, तर काही जी आहेत ती काही नागरिकांची कर्तव्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मूलभूत कर्तव्ये भारतीय जीवन पद्धतीचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतील आहेत. मूलभूत हक्क पहा भारतीय नागरिकांना प्राप्त होतात, तसे ते अपवाद वगळता परकीयांनाही प्राप्त होतात. मात्र जी मूलभूत कर्तव्ये असतील ही मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मूलभूत हक्क ही न्यायप्रविष्ट आहेत, मात्र मूलभूत कर्तव्ये ही मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच न्यायप्रविष्ट नाहीत, ही सुद्धा गोष्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे. ठीक आहे. आता एक पहा की ज्या घटनाकारांनी भारतीय राज्यघटना तयार केली यांनी तर मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली नव्हती. त्यानंतर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने अगदी सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आली. ठीक आहे. त्यासाठी म्हणूयात आपण तर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 आणि कलम 51 जो आहे तो समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आली होती. मग आता या मूलभूत कर्तव्यांवरती काही म्हणूयात आपण विचारवंतांकडून टीकासुद्धा केली जाते. जसं आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर नागरिकांचं वर्तन कायद्याद्वारे नियंत्रित करता येते, त्यामुळे मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश म्हणजे कायद्याविषयी दुराग्रह अशी एक टीका मूलभूत कर्तव्ये यांच्या बाबतीत केली जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर पहा की मूलभूत कर्तव्यांची जी यादी आहे आपण जर पाहिलं तर त्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इतकीच मूलभूत कर्तव्यांची यादी पुरेशी नाही. यामध्ये जर आपण पाहिलं तर कर भरणे, त्याचबरोबर कुटुंब नियोजन, मतदान करणे यासारख्या कर्तव्यांचा समावेश नाही म्हणून टीका केली जाते. त्याचबरोबर पहा मूलभूत कर्तव्यांमध्ये काही ज्या संकल्पना असतील त्या पूर्णतः अस्पष्ट आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील आदर्श, संस्कृती, उपक्रम इत्यादी मूलभूत कर्तव्ये जी असतील ही मूलभूत कर्तव्ये अस्पष्ट समजली जातात. त्यानंतर पहा मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसणे म्हणजे त्याच्या विरोधात न्याय मागता न येणे म्हणजे दंडसत्तेचा आधार नाही, त्यामुळे ही कर्तव्ये नैतिक तत्वे ठरतात, अशी सुद्धा टीका या मूलभूत कर्तव्यांवरती केली जाते. मूलभूत कर्तव्ये भाग 3 मध्ये असणे जास्त योग्य ठरले असते. भाग 4 मध्ये चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी सुद्धा एक टीका मित्रांनो या मूलभूत कर्तव्यावरती केली जाते. आता आपण भाग 3 मध्ये जर आपण पाहिलं तर भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क किंवा अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे. ती न्यायप्रविष्ट आहेत, मात्र मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणूनच मार्गदर्शक तत्वांनंतर म्हणूयात आपण भाग 4 आणि कलम 51 तयार करून त्यामध्ये न्यायप्रविष्ट नसलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टीका मित्रांनो मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये
करण्यावरती टीका करण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा की मूलभूत कर्तव्यांविषयीचे महत्त्व जाणून घेत असताना ही मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याची का गरज होती यासंबंधीची टीकासुद्धा आपण पाहिली होती। मात्र मूलभूत कर्तव्यांचं सुद्धा त्यांच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे। मग नेमकं कोणतं महत्त्व आहे तर नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत। मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करत असताना ठीक आहे सामाजिक विघातक व हिंसक कृती करण्यापासून नागरिकांना अटकाव करत असतात। नागरिकांमध्ये शिस्त व जबाबदारीच्या वर्तवणुकीस प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी मूलभूत कर्तव्ये जी असतील ती महत्त्वाची आहेत। एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्य यांचा आधार घेता येऊ शकतो, जो मार्गदर्शक तत्वांसंबंधी सुद्धा आपल्याला माहिती असेल की सेम न्यायालय जे असेल एखाद्या कायद्याची वैधता तपासत असताना मार्गदर्शक तत्वांचा ज्या पद्धतीने आधार घेते त्याच पद्धतीने मूलभूत कर्तव्यांचा सुद्धा आधार घेतला जाऊ शकतो। त्यानंतर पहा मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज यानुसार नागरिकांचं वर्तन नसल्यास संसद त्यावर एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद सुद्धा करू शकते। ठीक आहे, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे। म्हणजेच काय तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये जरी न्यायप्रविष्ट नसली तरी मात्र भारतीय संसद मार्गदर्शक तत्व किंवा मूलभूत कर्तव्यातल्या एखाद्या तरतुदींवरती कायदा करून ठीक आहे एखाद्या तरतुदींवरती कायदा करून ठीक आहे ते न्यायप्रविष्ट बनवू शकते। ठीक आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणे गरजेचं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये न्यायप्रविष्ट नसलेली मात्र अत्यंत महत्त्वाची असलेली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी या पुढेही आयोजित केले जाणार आहेत। ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो। पुन्हा भेटूया आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद।